नमस्कार, मी संजय आवटे. आवाज महाराष्ट्राचा विशेष कार्यक्रमात तुमचं स्वागत. आज पुन्हा नवी गाज, नवा आवाज. एक महत्त्वाची घटना काल घडली आणि सगळीकडे त्याच्या बातम्या उमटलेल्या आहेत, वर्तमानपत्रांमध्ये आहेत आणि टी व्हीवर सुद्धा सगळीकडे ते दाखवलं जातं. महत्त्वाचा मुद्दा असा आहे की गृहनिर्माण विधेयक जे आहे ते राज्यसभेमध्ये मंजूर झालेलं आहे. लोकसभेमध्ये ते होईल, कारण लोकसभेमध्ये सरकारचं बहुमत आहे, त्यामुळे ती अडचण नाहीच आहे. पण राज्यसभेमध्ये बहुमत नसतानासुद्धा हे विधेयक मंजूर होणं ही जास्त महत्त्वाची गोष्ट आहे. राज्यसभेमध्ये काँग्रेसनं या विधेयकाला पाठिंबा दिला आणि त्यामुळे गृहनिर्माण 2015 हे विधेयक जे आहे ते मंजूर झालेलं आहे. आता हे जे विधेयक आहे, या विधेयकामुळे काय घडेल तर असं म्हटलं जातं आहे की त्यामुळे गृहनिर्माण उद्योग जो आहे तो बऱ्यापैकी पारदर्शक होईल. म्हणजे रिअल इस्टेटमध्ये एक पारदर्शकता येईल असं मानलं जातं आहे. हा एक मुद्दा आहे. दुसरा मुद्दा असा आहे की त्यामुळे बिल्डर जे आहेत त्यांना चाप लागेल, अंकुश येईल किंवा ते जमिनीवर येतील वगैरे, अशा प्रकारची भाषा अशा प्रकारे आता बोललं जातं आहे. एक नक्कीच आहे की बिल्डर लॉबीबद्दल सातत्यानं बोललं जात असतं आणि त्याचवेळी रिअल इस्टेट हा जो एक मुद्दा आहे त्याच्याबद्दल सातत्यानं आता म्हटलं जातं आहे की सध्या रिअल इस्टेटची अवस्था फार वाईट आहे. अरुण जेटलींनी जेव्हा अर्थसंकल्प सादर केला तेव्हा त्या अर्थसंकल्पामध्ये रिअल इस्टेटला सळसळ मिळेल अशा प्रकारच्या काही योजना असाव्यात अशी अपेक्षा सगळ्यांची होती. पण आपण बघितलं अर्थसंकल्पाच्या वेळी जेव्हा आपण चर्चा करत होतो तेव्हा सगळ्या अर्थतज्ञांचं आणि अभ्यासकांचं म्हणणं असं होतं की ज्या पद्धतीनं रिअल इस्टेटसाठी सरकारनं करायला पाहिजे त्या प्रकारे केलेलं नाही आहे आणि त्यामुळे रिअल इस्टेट निराश झालं आहे अशा प्रकारे बोललं जात होतं. आत्ता रिअल इस्टेटच्या अनुषंगानं हे जे विधेयक आलेलं आहे त्या विधेयकामुळे नक्की काय काय घडलं आहे. एक तर त्यामुळे आता बिल्डर्सना कालबद्ध बांधकाम करणं जे आहे ते बंधनकारक असणार आहे. हे कितीही वर्ष पूर्वी लागायची, आता बऱ्यापैकी एक टाईमलाईन आणि त्या कालबद्धतेमध्ये हे सगळं बांधकाम पूर्ण झालं पाहिजे. हा एक मुद्दा आहे. दुसरं म्हणजे त्याचं हस्तांतर जे आहे त्याच्यावर सुद्धा काही जे काही अंकुश असेल तोही अंकुश येणार आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एकूणच पारदर्शकता येईल की कुठला व्यवहार आहे, याच्यामध्ये कोण कोण लोक आहेत, किती वर्ष लागतील वगैरे वगैरे. त्यामुळे ज्यांना आता घर घ्यायचं आहे त्यांना दिलासा मिळालेला आहे असं म्हटलं जातं आहे. खरं काय होईल किंवा काय माहिती नाही आहे, पण असं मानलं जातं आहे की ज्यांना नव्यानं घर घ्यायचं आहे त्यांना दिलासा मिळेल. त्यामुळे जे सर्वसामान्य ग्राहक आहेत, मध्यमवर्गीय आहेत, त्यांना दिलासा मिळेल, त्यांना पारदर्शक पद्धतीनं हा सगळा व्यवहार करता येईल आणि बिल्डरची मनमानी जी आहे त्याला आळा बसेल. हा एक मुद्दा आहे. दुसरा मुद्दा आहे तो बिल्डरच्या बाजूने आहे. बिल्डर असं म्हणतात की इथे आमचे एवढे वांदे आहेत आणि कसली बिल्डर लॉबी आणि कसलं रिअल इस्टेट हे सध्या अतिशय वाईट आहे. म्हणजे मला मध्यंतरी एक बिल्डर भेटले आणि ते म्हणाले की उद्या तुम्ही शेतकऱ्यांच्या आत्महत्यांबद्दल बोलता आहात, पण बिल्डरच्या आत्महत्या जर या राज्यामध्ये सुरू झाल्या तर काय होईल सांगू शकत नाही, अशी अवस्था सध्या रिअल इस्टेट उद्योजकांची आहे. हा पण एक मुद्दा आहे. म्हणजे जेव्हा सरकार असं म्हणतं आहे की तुम्ही टाईम फ्रेममध्ये किंवा त्या विशिष्ट कालबद्धतेमध्ये हे सगळं पूर्ण करा, तेव्हा बिल्डरचा मुद्दा असा आहे की पण आम्हाला जे द्यायला पाहिजे ते जर तुम्ही देत नसाल तर आम्ही हे ग्राहकांना कुठल्या पद्धतीनं द्यायचं, हा पण एक मुद्दा आहे. म्हणजे मुळामध्ये बिल्डरना अनेकदा जो काही वेळ लागतो, खूप वेळ लागतो, तो वेळ लागण्याला केवळ बिल्डरच नव्हे तर एकूण सिस्टीम पण जबाबदार असते, एकूण व्यवस्था पण जबाबदार असते. त्यामुळे व्यवस्थेमध्ये काहीच बदल करायचे नाहीत आणि म्हणायचं की बिल्डर जे आहेत त्यांनी या पद्धतीनं काम केलं पाहिजे, पारदर्शक झालं पाहिजे, असं कसं चालेल, हा पण एक मुद्दा आहे. दोन्ही मुद्दे आहेत आणि एकूणच या रिअल इस्टेट विधेयकामुळं खरंच बिल्डरांची मनमानी जी आहे ती थांबेल का, सर्वसामान्य माणसाला फायदा होईल का, आणि खरं म्हणजे या नव्या कायद्यामुळे बिल्डर जमिनीवर येतील का वगैरे वगैरे, अशा सगळ्या स्वरूपाची चर्चा करायची आहे. आणि ही चर्चा करताना सगळ्या घटकांना मी मुद्दाम बोलवलेला आहे. सर्वसामान्य माणसांची बाजू आली पाहिजे, बिल्डरची पण बाजू आली पाहिजे, या सगळ्यांच्या संदर्भामध्ये आपण विचार केला पाहिजे आणि मग आपल्याला कळेल की या विधेयकाचा नक्की अर्थ काय आहे. कारण अनेकदा एखादं विधेयक येतं, घोषणा होतात आणि घोषणा करताना सरकार असं दाखवतं की आता या विधेयकामुळे क्रांती होणार आहे, आता जग बदलून जाणार आहे, आणि प्रत्यक्षामध्ये मात्र क्रांती होत नाही, कारण सगळी व्यवस्था तीच असते. आणि म्हणून या विधेयकाच्या संदर्भात आपल्याला साकल्यानं विचार करायचा आहे. आणि हा विचार करण्यासाठी, ही चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत आहेत नेहमीप्रमाणे नामवंत पाहुणे. विकास भामरे माझ्या शेजारी बसलेले आहेत बेलापूर स्टुडिओमध्ये. विकास भामरे हे महाराष्ट्र बिल्डर्स असोसिएशनचे नियोजित अध्यक्ष आहेत. राजेंद्र सावंत पण इथंच माझ्या शेजारी बसलेले आहेत, ते निर्माण कन्स्ट्रक्शनचे संचालक आहेत, तेही इथे आपल्यासोबत असणार आहेत. प्रख्यात बांधकाम व्यावसायिक आणि अतिशय चांगलं लेखन करणारे, वक्ते वगैरे अशी ज्यांची ख्याती आहे ते DS कुलकर्णी DSK हे पुण्यामधून आपल्यासोबत असणार आहेत.
सजग नागरिक मंचाचे विवेक वेलणकर यांना मी मुद्दाम बोलवलेलं आहे, कारण सजग नागरिकांची, सर्वसामान्य माणसाची बाजू काय आहे ती त्याच ठळकपणे पुढे येणं महत्त्वाचं असतं. म्हणून विवेक वेलणकरांना आपण बोलवलेलं आहे. निखिल खैरे आपल्यासोबत असणार आहेत. ते सेतू ॲडव्हर्टायझिंग या संस्थेमध्ये हेड कॉपी रायटिंग या पदावर काम करतात. त्यांना मी मुद्दाम बोलवलेलं आहे. याचं कारण असं की बिल्डरच्या ज्या अनेक जाहिराती असतात त्याची कॉपी लिहिणारी ही मंडळी असतात. तर मुद्दाम त्यांचा अनुभव काय आहे त्यासाठी निखिल खैरेंना बोलवलेलं आहे. आणि अर्थकारणाचे विश्लेषक नितीन शुक्ल आपल्यासोबत असणार आहेत नाशिकमधून. या सगळ्या नामवंतांच्यासोबत आपल्याला ही चर्चा सुरू करायची आहे. आणि ही चर्चा सुरू करताना अगदी सुरुवातीला मी जाणार आहे अर्थविश्लेषक म्हणून ज्यांना मी बोलवले, नाशिकमध्ये ज्यांचा रिअल इस्टेटशी पण काही संबंध आहे, असे नितीन शुक्ल. नितीन शुक्ल, मला सांगा, मुळामध्ये हे विधेयक आलं, या विधेयकाच्या बातम्या आल्या, कारण अर्थसंकल्पाच्या वेळी चर्चेमध्ये तुम्ही होता माझ्यासोबत, तेव्हा आपण बऱ्यापैकी वेळ बोलत होतो या सगळ्या संदर्भामध्ये. या विधेयकाची बातमी वाचल्यानंतर, बघितल्यानंतर काय तुमची पहिली प्रतिक्रिया आहे, काय सांगाल? आपल्या भारताचं सगळ्यात मोठं सेक्टर आहे, ज्याला 9% आपण GDPचं कॉन्ट्रीब्युशन करतो आणि साधारण 3.5 करोड लोकांना रोजगार मिळतो. त्याच्यात जास्तीत जास्त रोजगार देणाऱ्याचं प्रमाण त्याच्यात हे अनस्किल्ड आणि सेमी स्किल्ड लेबर आहे. अशा प्रकारचं हे सेक्टर आहे. दुसरं म्हणजे आज आपल्याकडे कमीत कमी 8 कोटी लोक हे होमलेस आहेत आणि 2 कोटी घरांची ताबडतोब गरज आहे. थर्डली हे हाऊसिंग फॉर ऑल जे 2022पर्यंत आपला इनिशिएटिव्ह आहे इंडियाचा, तिथे 30 मिलियन हाऊसेस गव्हर्नमेंटने बांधायचं प्लॅनिंग केलं आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर हे जे रिअल इस्टेट रेग्युलेटरी बिल आलं आहे हे अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. याच्यातल्या काही ज्या बाजू आहेत ज्याच्यात बिल्डरवर रिस्ट्रिक्शन टाकले आहेत आणि ट्रान्सपरन्सी आणि अकाउंटेबिलिटी इम्प्रूव्ह करायचे प्रयत्न केले आहेत, ते डेफिनेटली स्वागतार्ह आहे. पण हे वन सायडेड बिल जर झालं आणि याचं ॲक्च्युअल बिल्डर लोकांना जे ऑपरेशनल किंवा काम करताना ज्या अडचणी येतात त्याच्यात कुठेही त्यांना रिलीफ मिळालं नाही, किंवा ईज ऑफ डुईंग बिझनेसचा जो विषय आहे त्याच्यात जर त्यांना ॲप्रुव्हल्स आणि प्रोसेसमध्ये परवानग्या पटपट मिळालं नाही, तर हे बिल हे फक्त कागदावर राहील आणि याचा ॲक्च्युअल कोणाला बेनिफिट होणार नाही. कुठलंही हे जे बिल येतं ते फक्त रिस्ट्रिक्टिव्ह बिल नसावं, तर ते कुठलंही आपण सरकारचा निर्णय हा प्रमोशनल किंवा इन्करेजिंग निर्णय असला पाहिजे. आणि त्या दृष्टिकोनातनं रिअल इस्टेट बिलमध्ये रिअल इस्टेट इंडस्ट्रीच्या ज्या मागण्या आहेत त्यालाही कुठेतरी ॲड्रेस करायचा प्रयत्न करायला पाहिजे होता. तो आत्ता झालेला दिसत नाही आहे, किंवा त्याच्यासाठी वेगळी काहीतरी उपाययोजनाची गरज आहे हे निश्चित आहे. कारण आपण एखाद्या सेक्टरवर इतक्या प्रमाणावर बंधनं टाकले आणि त्याला इंडस्ट्रीचा दर्जाच देत नाही, तर हे विरोधाभास फार प्रचंड आहे. आणि या प्रमाणात सरकारने आता याच्यावर विचार करायची गरज आहे, कारण हाऊसिंग ही बेसिक नेसेसिटी आहे आपली. आणि या प्रकारे अत्यंत रिस्ट्रिक्टिव्ह बिल आणल्यामुळे त्याला जर पॉलिसीमध्ये आणि गव्हर्नमेंटच्या ब्युरोक्रेसीमध्ये त्याच्यात अकाउंटेबिलिटी वाढवली नाही, तर हे बिल हे अच्छा, नितीननं दोन्ही बाजू, बरोबर नितीननं दोन्ही बाजू मांडलेल्या आहेत की एकीकडे हे बिल महत्त्वाचं आहे, पण त्याचवेळी त्यासाठी काही व्यवस्थात्मक बदलांची आवश्यकता आहे. DSK आपल्यासोबत आहेत. DSK, मला सांगा की खरंच या प्रकारच्या विधेयकामुळे रिअल इस्टेटचं जग बदलून जाईल, पारदर्शकता येईल असं वाटतंय? पहिल्यांदा माझा प्रश्न असा आहे की नेमकं नवीन या बिलाने काय आणलं. आज मी 80पासून या व्यवसायात आहे की ह्या सगळ्या गोष्टी पहिल्यापासून आहेत तशाच आहेत. उदाहरणार्थ महाराष्ट्र याच्यात अग्रेसर आहे. महाराष्ट्राला मोफा ॲक्ट म्हणतात, महाराष्ट्र ओनरशिप अपार्टमेंट ॲक्ट, या सगळ्या गोष्टी कव्हर झालेल्या आहेत. आम्हाला कॉन्ट्रॅक्टरची नावं, आर्किटेक्टची नावं हे सगळं द्यावं लागतं. सगळे सँक्शन असल्याशिवाय आम्ही बुकिंग सुरू करू शकत नाही. 10% जास्त रक्कम घेऊ शकत नाही. जर पोझिशन उशिरा झालं तर आम्ही तेवढंच व्याज देते की जेवढं आम्ही फ्लॅट तर त्यांनी हप्ता दिला तर द्यायचं. त्याच्यामुळे A to Z गोष्टी याच्यात आहेत त्याच सगळ्या आहेत. मोफा ॲक्टमध्ये काही याच्यामध्ये बदल केलेला नाही. मग आज फक्त काय झालं की महाराष्ट्र रेग्युलेशन ॲक्ट त्यांचंही बिल येऊन राहिलं आहे, सेंट्रल गव्हर्नमेंटचंही आलं. तर माझ्या मते केवळ दरवेळेला काहीतरी आम्ही तळागाळातल्यांसाठी, मध्यमवर्गीयांसाठी, गरिबांसाठी असं करत आणतात. आणि पहिल्यांदा मुद्दा असा आहे की तुम्हाला बिल्डर जगवायचा नसेल तर जगू नका, माझं काही म्हणणं नाही आहे. पण तुम्हीच आज व्यंकय्या नायडूंनी सांगितलं की 9% GDPचा कन्स्ट्रक्शन हाऊसिंग बिल्डरचा धंदा देतो आहे. आज मॅक्झिमम रोजगार आम्ही देतो आहे. IT इंडस्ट्री एज्युकेटेड स्किल लोकांना रोजगार देते. इंजिनिअरिंग इंडस्ट्री
इंडस्ट्री एज्युकेटेड स्किल लोकांना रोजगार देते. ग्रामीण भागातला शेतकरी जो आत्महत्या करतो, मराठवाडा असू दे, नांदेड असू दे, किंवा बिहार असू दे, UP असू दे, बांगलादेशमधल्या परदेशातले असू दे, किंवा कलकत्त्याचे असू दे, गरिबांना रोजगार हा देश देतो. तर तिथे जे काही 5-10% वाईट बिल्डर काम करतात त्याच्याकरता त्या वाईट बिल्डरांना बाहेर काढून चांगले बिल्डर राहावेत अशी काही योजना करावी, जेणेकरून या इंडस्ट्रीला जगवावं. असं करायच्या ऐवजी नवीन काहीतरी एक वातावरण निर्मिती करायची. पण एनी हाऊ या बिलात वाईट काहीच नाही आहे, चांगलं आहे. मला एवढं एकच सांगायचं की नवीन काही नाही आहे. गेले 30 वर्ष 35 वर्ष असलेले कायदे हे त्यातलं काही अंमलात आणत नाही. जर अंमलात आणले असते, आज मला माहीत नाही विधानसभेने, महाराष्ट्र विधानसभेने पिंपरी चिंचवडची घरं रेग्युलर केलेत का नाही केलेत, पण मग अनथोराइज 1.5 लाखाची कन्स्ट्रक्शन पिंपरी चिंचवडला होतात कशी, ठाणे, कळवा, कल्याण होतात कशी, पुण्यासारख्या शहरात होतात कशी? कारण की तुम्ही कुठलाही कायदा आणून त्याप्रमाणे अंमलबजावणी करू शकत नाही. याच्यात काही चांगल्या गोष्टी निश्चित आहेत आणि थोडीशी व्हॅल्यू ॲडिशन केले जातात. बरोबर. आतापर्यंत डीएसके हे सगळे guarantee मुद्दे structure महत्त्वाचे आहेत. मी तुमच्याकडे येतो. विवेक वेलणकर, मला सांगा, आत्ता डीएसके असं म्हणतायत की एकतर नवं काही नाही हा एक मुद्दा आहे, पण मुळात तुम्हाला बिल्डर जगवायचा आहे की नाही? तुम्ही सजग नागरिक मंचाचं काम करता आणि साधारणपणे आपण असं बघतो की सामान्य नागरिकाला कायम असं वाटतं की बिल्डर लॉबी ही काहीतरी या सगळ्या नागरिकांच्या हिताच्या विरोधामध्ये आहे, असं एक परसेप्शन असतं. सजग नागरिक मंचाचे कार्यकर्ते म्हणून तुम्हाला असं वाटतं का की खरंच आत्ता डीएसके म्हणतायत त्याप्रमाणे बिल्डर मरू घातलेला आहे, अशा प्रकारची सगळी गोष्ट असताना त्याचा विचार होत नाही, असं काही वाटतं का विवेक वेलणकर? नाही, आत्ता काही प्रमाणात परिस्थिती आहे की या इंडस्ट्रीमध्ये स्लॅक आहे. जेवढ्या प्रमाणात हाऊसिंगला उठाव पाहिजे तेवढ्या प्रमाणात होत नाही, वस्तुस्थिती आहे. परंतु याला कारण परत काही प्रमाणात जे चुकीचं काम करणारे बिल्डर आहेत तेही आहेतच. आणि त्यामुळे ह्या कायद्यामुळे काही चांगल्या गोष्टी ज्या झालेल्या आहेत त्याचं आपल्याला स्वागतच केलं पाहिजे. आणि जसे डीएसके म्हणले त्याप्रमाणे जो चांगला बिल्डर आहे, जो प्रामाणिकपणे काम करतोय, त्याला कुठलाही या कायद्यामुळे धोका पोहोचणार नाही. किंबहुना जे चुकीचं काम करतायत, वाईट काम करतायत, अशा बिल्डरला एक प्रकारचा चाप या कायद्याने बसेल. आज मोफा कायदा हा निरस्त झालेला आहे, त्यामुळे त्याच्या जागी अशा प्रकारचा कायदा येण्याची खरोखरच गरज होती. त्यामुळे हा कायदा आला हे निश्चितपणे चांगलं आहे. परंतु त्यातला जो दुसरा भाग डीएसकेंनी सांगितला तो तितकाच महत्त्वाचा आहे की कायदा येऊन फरक पडत नाही, त्याची अंमलबजावणी करणारी यंत्रणा ही तेवढी सक्षम आहे का आणि तेवढी स्वच्छ आहे का? म्हणजे आज अनधिकृत बांधकामं एवढ्या प्रमाणावर वाढण्याचं कारण हे मोठ्या प्रमाणावर या महापालिकांमध्ये, नगरपालिकांमध्ये शिरलेला भ्रष्टाचार आहे. आणि त्यामुळे वाटेल तशा बरोबर. विवेक वेलणकर, मी तुमच्याकडे येतो. मला आता ब्रेक घ्यायचा आहे. फक्त ब्रेक पूर्वी मी जाणार आहे विकास भांबरेंकडे. विकास भांबरे, मगाशी आपण मेकअप रूममध्ये बोलत होतो की या सगळ्या संदर्भामध्ये जे घडायला पाहिजे किंवा बिल्डरची पण काही अपेक्षा आहे. तुम्ही कायम ग्राहकांच्या बाजूने बोलता आहात, मध्यमवर्गीयांच्या बाजूने बोलता आहात, ते आवश्यकच आहे. पण मुळामध्ये बिल्डरच्या पण काही मागण्या आहेत, त्याच्या अनुषंगाने तुम्ही काही मुद्दे मांडत होता. आता हे बिल आलेलं आहे, काय सांगाल तुम्ही? आता याच्यात कसं आहे की पारदर्शकता जो आहे, म्हणजे आम्ही स्वागतच करतो, आम्ही बिल्डर म्हणून आम्हाला पारदर्शकता हवी आहे. पण याच्यामध्ये ह्या बिलामध्ये ज्या गोष्टी, म्हणजे टाईम बॉन्डिंग हा जो प्रकार आहे, टाईम बॉन्डिंग आम्ही आमच्या आधिपत्याखाली येणाऱ्या गोष्टींचं टाईम बॉन्डिंग आम्ही मॅनेज करू शकतो. पण जे आता पुढे ज्या काही जसं DSK साहेबांनी सांगितलं की जे परमिशन्स आहेत त्यानंतरचं, आता पहिले CCची परमिशन ठीक आहे, पण त्याच्यानंतर ऑक्युपन्सी आणि त्याच्यानंतरचे जे परमिशन्स म्हणजे वॉटर डिपार्टमेंट, MSEB डिपार्टमेंट, ह्या डिपार्टमेंट्सकडे त्यावेळेस आमचा काउंटडाऊन चालू झालेला असतो ह्या बिलाच्या प्रमाणे. तर त्यावेळेस त्या लोकांवरती त्या गव्हर्मेंटच्या शासकीय जी काही त्या पर्टिक्युलर कार्यालय आहेत त्यांना काय टाईम बॉन्डिंग दिलेला आहे तो सगळ्यात महत्त्वाचा आहे. कारण त्यांना टाईम बॉन्डिंग असेल तरच आम्ही टाईम बॉन्डिंग तो पाळू शकतो, अन्यथा फक्त आम्हाला टाईम बॉन्डिंग. अगदी बरोबर. डेडलाईन त्यांना पण दिली पाहिजे, यांना पण दिली पाहिजे. डेडलाईनचा मुद्दा आहे. डेडलाईन पाळणारे सगळ्यात जास्त कोण आहोत? आम्हीच आहोत. त्यामुळे आता मला ब्रेक घ्यायचा आहे. तुम्ही कुठंच जाऊ नका, आपण परत येऊया. तुमचं पुन्हा एकदा स्वागत. गृहनिर्माण विधेयक जे आता नव्यानं राज्यसभेमध्ये मंजूर झालेलं आहे त्याच्यामुळे नक्की काय होईल अशी आपण चर्चा करतो आहोत. ब्रेकवर जाण्यापूर्वी बऱ्यापैकी लोकांचं म्हणणं असं दिसतंय की मुळामध्ये हे सगळे नियम होतेच. राजेंद्र सावंत आत्ता आपल्यासोबत आहेत. ते निर्माण कन्स्ट्रक्शन्स ग्रुपचे चेअरमन आहेत. राजेंद्र सावंत, मला सांगा की खरंच या नव्या विधेयकाचा काय परिणाम होणार आहे, काय घडणार आहे? नव्या विधेयकाबद्दल आमच्या मिक्स रिॲक्शन आहेत. आम्ही त्याचं स्वागत करतो. त्याच्यामध्ये 2-3 चांगल्या गोष्टी आहेत. त्या म्हणजे या विधेयकामुळे ट्रान्सपरन्सी येणार आहे आणि ते खरंच ह्या ट्रान्सपरन्सीची गरज होती. दुसरं
की यांनी मेन्स विल बी सेपरेटेड फ्रॉम द बॉईज. म्हणजे खरोखर जे ऑनेस्ट आणि प्रामाणिक बिल्डर आहेत ते उठून दिसतील आणि ते येतील, आणि जो अप्रामाणिकपणा किंवा जे काही ब्लॅक शिप्स होत्या त्या नक्की यामुळे एलिमिनेट होणार आहेत. त्यामुळे हे नक्कीच हे आहे. ट्रान्सपरन्सी वाढल्यामुळे FDI जे 500 बिलियन पूर्ण जागतिक ह्याच्या रिअल इस्टेटमध्ये जे इन्व्हेस्ट करतं आणि त्यातला हार्डली 2 or 5 बिलियन्स आपल्याकडे इन्व्हेस्ट होतं, त्याचं महत्त्वाचं कारण आहे की नसलेली ट्रान्सपरन्सी. आय फील त्यामुळे FDI येईल, परंतु नुसतं विधेयक करून होणार नाही आहे. कारण का यामुळे महत्त्वाचं असं की हे ह्यातल्या जेवढ्या आहेत कार्पेट एरिया, जसं DSK साहेबांनी सांगितलं, ह्या सगळ्या पहिल्यापासून होत्या. मोफा ॲक्टमध्ये कार्पेट एरिया मेन्शन करणं हे गरजेचं आहे. मग तो का नाही करत होते, मग त्याचं इम्प्लिमेंटेशन का नाही झालं, हा खरा प्रश्न आहे. तुम्ही आणखीन एक रेग्युलेटरी बॉडी तयार करून आणखीन एक करप्शनचं विंडो ओपन केली आहे. एकीकडे आम्ही इंडस्ट्री झुजते, पूर्ण रिअल इस्टेट इंडस्ट्री झुजते करप्शनशी. आमचा सर्वात मोठा प्रॉब्लेम करप्शन हा आहे. तुम्ही जर टाइम्स ऑफ इंडिया किंवा मागचे लेख वाचले असेल तर 1000 ते 1500 रुपये पर स्क्वेअर फीट ही लायझनिंग कॉस्ट जाते. आणि आता त्याच्यावरती त्या सगळ्या आहेतच, आणि त्याच्यावरती आणखीन एक विंडो अपॉन केली आणि त्याच्या हातात एक अनियंत्रित असे अधिकार दिलेत. मला याचीच फक्त भीती वाटते की हे एक करप्शनचं ब्रीडिंग ग्राउंड कशावरून तयार होणार नाही, आणि काय गॅरंटी आहे ह्याच्या आधी का नाही इम्प्लिमेंट झाला, हा खरा प्रश्न आहे. का मोफा ॲक्टमध्ये तीच पॉवर होती, त्याच पेनल्टीज आहेत. अतिशय महत्त्वाचे मुद्दे राजेंद्र सावंत तुम्ही उपस्थित केलेले आहेत. DS कुलकर्णी, मला सांगा, हे सगळं जर असेल तर आत्ता एक नवी विंडो ओपन झाली असं राजेंद्र सावंत म्हणतायत. याच्यामुळे बिल्डरांची मनमानी थांबेल का अशी चर्चा आपण करतो आहोत, पण याच्यामुळे सरकारी अधिकाऱ्यांची मनमानी वाढणार आहे का, हा एक मुद्दा आहे. आणि दुसरं, हे सगळं झाल्यामुळे तरी घर सर्वसामान्य माणसाच्या आवाक्यात येणार आहे का, काय नक्की घडणार आहे, जरा समजावून सांगा. हे बघा, काही झालं तरी हा रिअल इस्टेट बिलमधले काही चांगले पॉईंट्स आणलेले आहेत, याच्यामध्ये काही डाऊट नाही. ट्रान्सपरन्सी ही महत्त्वाची आहे की जे वेबसाईटला बघायला मिळत नव्हती, जे छोटे बिल्डर आहेत की जे वाईट प्रवृत्तीचे बिल्डर आहेत, ज्यांची वेबसाईटच नसते किंवा असली तर लिमिटेड ठेवतात, तर त्या लोकांची वेबसाईट बघायला मिळतील. त्यामुळे दूध का दूध पाणी का पाणी असं होऊ शकतं. चांगल्या बिल्डरकडे कस्टमर येऊ शकतात. लिमिटेड कंपन्या, टाटासारख्या कंपन्या, गोदरेजसारख्या कंपन्या याच्यात मोठ्या प्रमाणावर येतील. कॉम्पिटिशन निकोप होईल. पण हे करताना जेव्हा ही कॉम्पिटिशन निकोप होईल म्हणतात तेव्हा 2 धोके आहेत. जर खरोखर हे सिन्सिअरली झालं आणि लोकांनी असं ठरवलं की ज्याच्याकडे ट्रान्सपरन्सी आहे, ज्याच्याकडे रजिस्ट्रेशन नंबर आहे, जो प्रामाणिकपणे काम करतो, जो ट्रॅक रेकॉर्डला आहे, त्याचं घर थोडं महाग असलं तरी आपण घेऊ, असं जर लोकांनी ठरवलं तर हा कायदा जिवंत राहील. मग या कायद्याचा इम्पॅक्ट होईल. पण लोक आजही 1 बेडरूमचा फ्लॅट तुमच्याकडे किती 30 लाखाला, त्याच्याकडे किती 20 लाखाला, अरे पण त्याची साईज बघ, त्याची क्वालिटी बघ, त्याचं ट्रॅक रेकॉर्ड बघ, तो न विचार करता 1 बेडरूम हा माप झाला, स्क्वेअर फूट हे माप नाही झालं. कार्पेट बिल्टअप, सुपर बिल्टअप याचा काही संबंध नाही. तर तिथे लोकांची साथ कशी राहील याच्यावर हा विषय आहे. बाकी या रिअल इस्टेट बिलमध्ये अजून चिकार विनोद आहेत. एक तर विनोद असा आहे की तुम्ही ज्यांनी सोसायटी फ्लॅट होल्डरनी करायची, खरं ते बिल्डरनी करून द्यायची. याच्यामध्ये क्लॉजमध्ये लिहिलं आहे की आता सोसायटी तुम्ही फ्लॅट होल्डर आले की तुम्ही तुमची सोसायटी करून घ्यायची, नाही बिल्डरनी करून दिली पाहिजे कायद्याने. एवढे कागदपत्र कोण गोळा करणार. 2 वर्षाची वॉरंटी 5 वर्ष झाली. अरे RCC 75 वर्षाचं लाईफ फिक्स झालं आहे. मी अमेरिकेत काम करतो, 10 वर्षाची वॉरंटी द्यावी लागते, 10 वर्ष आणा. त्याच्याबद्दल आमचं काही म्हणणं नाही. चांगले बिल्डर तर जन्माची गॅरंटी घेतात. आफ्टर सेल सर्व्हिस ही महत्त्वाची आहे. पण या सगळ्या भानगडीमध्ये की घराची किंमत कंट्रोल होईल का, तुम्हाला काय पाहिजे हो खरं, अप्रोप्रिएट किमतीमध्ये, योग्य किमतीमध्ये ऐसपैस प्रशस्त घर पाहिजे. तुम्ही 30 मीटरचं घर स्वस्त द्या म्हणतात. 30 मीटर म्हणजे 300 फुटामध्ये कोण राहतं, तर बिचारा गरीब बिचारा रिक्षावाला, ऑफिसचा बॉय, गावाकडनं आलेला, तो, त्याची बायको, त्याची 3 मुलं, तो नाही प्लॅनिंग करत, त्याचे आईवडील, भावाची मुलं, 8-10 माणसं 300 फुटात कशी बसवायची. आणि जो 3 बेडरूमचा फ्लॅट घेतो तो नवरा बायकोन एकटेच राहतात, मुलाचं लग्न झालं की बाहेर फ्लॅट घेतो. सो पहिल्यांदा ही सामाजिक विषयकता तुम्हाला कमी करायची असेल तर 1000 फुटाचा फ्लॅट 10 लाखाला द्या ना. त्याच्याकरता तुम्ही अशी काही बिलं आणा की सिमेंट 270वरनं 48 रुपयाला आणा ना. मी 2000 साली विश्वमध्ये 3 लाखात 3 खोल्या दिल्या, तेव्हा सिमेंटचा दर 40-45 होता. स्टील आणा तुम्ही, वाळू तुम्ही आणा. पर्यावरणाच्या नावाखाली किती गोंधळ करता. आज तुम्हाला आम्हाला परमिशन लागतात माहिती आहे साहेब. रेव्हेन्यूमध्ये मायनर, लेडीज, NA, कूळ, खूप भानगडी. दुसरं आम्ही म्हणतो आम्ही 8-10 बापांच्याकडे जावं लागतं. मी सॉरी घाणेरडा शब्द वापरतो. नंतर आमचं सँक्शन कॉर्पोरेशन किंवा PMRD किंवा नैना किंवा सिडको. मग MOF, अरे MOF तुम्ही ऑनलाईन घ्या ना सगळं. MOFला 6 महिने तिथे आधी लोअर कमिटी, मग अप्पर कमिटी, आता कस्तुरी रंजन कमिटी, वेस्टर्न घाट,
ती एक परमिशन. त्याच्यानंतर गौण खनिज, अजून जुनं सिलिंगचं भूत उकरून काढतात. स्टॅम्प ॲक्टमध्ये रेडी रेकनरमध्ये मी फ्लॅट तुम्हाला 40 लाखाला विकतोय, सरकारला उत्पन्न पाहिजे ते 50 लाख दाखवतात. 10 लाखावर स्टॅम्प ड्युटी भरा, फ्लॅट होल्डरनी भरायची, पण पुढे 10 लाख इन्कम टॅक्स, जे मला 10 लाख मिळाले नाही त्याच्यावर इन्कम टॅक्स 30% टॅक्स मागतो. कारण ते म्हणतात रेडी रेकनर, म्हणजे ते एक दुखणं असून मग मोफा ॲक्ट खाली आता महाराष्ट्र सरकारचं रेग्युलेटरी ॲक्ट येते, तो सेंट्रल गव्हर्नमेंटचा रेग्युलेटरी ॲक्ट जवळजवळ आता परत 100 टेबलं झाले. 100 टेबलाला आता माझ्या मित्रांनी जो 1,500 रुपये स्क्वेअर फूट भाव सांगितलं तोही कमी पडेल. माणसं बदलत नाही आहे, अधिकारी बदलत नाही आहे, फ्लॅट घेणाऱ्याची वृत्ती बदलत नाही, बिल्डरची पण वृत्ती बदलत नाही. तर म्हणतं घ्या ना, लुटा, आम्हाला काय पाहिजे ते आम्ही ग्राहकाकडनं वसूल करू. अशा प्रकारे या विष सर्कलमध्ये ही इंडस्ट्री अडकती आहे. कोणीतरी जसे इतर इंडस्ट्रीला तुम्ही जो काही चांगली सुधारणा करतात त्यांच्याकडे एक चांगल्या नजरेने बघता, तसं बिल्डरला सापत्न भाव देऊ नका ना, आम्हाला काही मदत करू नका. पण निदान ही इंडस्ट्री बदमाशांची नाही किंवा बदमाशातनं बाहेर कसे जातील अशा प्रकारे जर तुम्ही काही काम केलं तर लोकांना चांगली घरं रिजनेबल प्राईसमध्ये मिळतील. जर रिअल इस्टेटमध्ये तुम्ही बिल आणू शकता तर सिमेंटची प्राईस का नाही? बरोबर. डीएसके सगळे मुद्दे पोहोचलेले आहेत. हे मुद्दे सगळे मुद्दे डीएसके अतिशय महत्त्वाचे आहेत. विवेक वेलणकर, मला सांगा की ज्या बदमाशीचा उल्लेख राजेंद्र सावंत आणि डी एस कुलकर्णी दोघंही करत आहेत, व्यवस्था म्हणून, सरकारी अधिकारी आणि सगळ्या स्तरावर हे सुरू आहे, याचा थेटपणे फटका बिल्डरला बसत असला तरी त्याचा अंतिमतः हा खरा फटका हा सामान्य माणसाला बसत असतो. अशावेळी सजग नागरिक मंचाचे कार्यकर्ते म्हणून, कारण तुम्ही कायमच सर्वसामान्य माणसाच्या भल्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या भूमिका घेत असता, त्या भूमिका लावून धरत असता, तुम्हाला असं वाटतं का हे बघा आता काही झालं तरी घर काही आवाक्यात येणार नाही, म्हणजे आत्ता रिअल इस्टेट उदास आहे असं आपण जरी म्हटलं की बूम नाही, स्लॅक आहे वगैरे, तरीसुद्धा घराच्या किमती त्याच आहेत. त्यामुळे सामान्य माणसाला घराच्या किमती, म्हणजे आज अशी अवस्था आहे, मी मुद्दाम सांगतो की लंडनमध्ये माझा एक मित्र आहे, तो मला असं म्हणाला की मी पुणे आणि मुंबईमध्ये असतो तर मला घर घेता येणं शक्य नव्हतं, पण लंडनमध्ये मात्र मी घर घेऊ शकलो आणि चांगला बंगला घेऊ शकलो. आता हे खरं की खोटे डीएसके सांगतील मला माहीत नाही, पण लंडनमध्ये पुण्या मुंबईपेक्षा जर स्वस्त घरं असतील तर हे नक्की जे चाललं आहे त्याच्याबद्दल वेलणकर आपण काही करायचं की नाही? तुम्ही काय करताय, काय म्हणणं आहे? नाही, अगदी वस्तुस्थिती आहे. हे लंडनमध्येच नाही तर अमेरिकेतही काही भागामध्ये पुण्या मुंबईपेक्षा स्वस्त घर, अगदी बंगला सुद्धा मिळू शकतो, ही आजची वस्तुस्थिती आहे. परंतु इथे एक गोष्ट लक्ष घेतली पाहिजे, जी वारंवार डीएसके आणि अन्य लोकांनी सांगितलेली आहे की इथे जी सगळी करप्शनची यंत्रणा चाललेली आहे त्या यंत्रणेवर कंट्रोल आणण्यासाठी मात्र कुठलाही कायदा अजूनपर्यंत होत नाही. दुर्दैवाने आज अगदी साधं उदाहरण घ्या, MSCB. या MSCBचं कनेक्शन जे 5,000 रुपयात 7,000 रुपयात प्रत्येक फ्लॅट होल्डरला मिळायला पाहिजे, त्याला आज 1-1 लाख रुपये बिल्डर मंडळी त्या ग्राहकाकडनं घेत आहेत. कारण त्यांना MSCB ट्रान्सफॉर्मर, सबस्टेशन, केबल सगळा खर्च त्यांनीच करायचा, अशा प्रकारच्या अटी टाकते. हे अत्यंत चुकीचं आहे, बेकायदेशीर आहे. परंतु दुर्दैव असं आहे की बिल्डर याच्याबद्दल कधी आवाज उठवत नाहीत, कारण सामान्य माणसाच्या खिशातनंच पैसे जाणार आहेत, त्यांचं काहीच बिघडत नाही. सामान्य माणसाला हे कळतच नाही की आपल्या खिशातनं एवढ्या मोठ्या प्रमाणावर पैसे या गोष्टींसाठी जात आहेत जे जाण्याची गरजच नाही आहे. म्हणजे एकीकडं महावितरण पासून ते महापालिकांपर्यंत सर्व यंत्रणा भ्रष्टाचाराच्या माध्यमातून बिल्डरांकडनं मोठ्या प्रमाणावर पैसे घेत आहेत. बिल्डर मंडळी तो कॉस्ट ग्राहकांवर पास ऑन करते. या भानगडीमध्ये रिअल इस्टेटचे दर कमी होतील, ग्राहकांना रास्त दरात घर मिळेल अशी शक्यता कुठलीही उरलेली नाही, ही वस्तुस्थिती आहे. फक्त आता याला सोल्युशन काय, तर सोल्युशन म्हणजे हे अधिकाऱ्यांवर कसं तुम्ही कंट्रोल करणार या सर्व यंत्रणांच्या, हा सगळ्यात मोठा भाग आहे आणि तो सरकार पुढचा खरा महत्त्वाचा प्रश्न आहे. पण दुर्दैवाने त्याच्यात मात्र सरकार लक्ष घालताना दिसत नाही. डीएसकेने काहीतरी बोलायचं, डीएसके बोला. सर हे सहज शक्य आहे. तुम्ही सगळं ऑनलाईन करा रे. 85 टेबलं नाही, 80-100 टेबलं आणा, पण तुम्ही सगळं ऑनलाईन ठेवा. तुम्ही कुठे जाऊन नका देऊ. आर्किटेक्ट कशाला नेमला तुम्ही? आर्किटेक्ट सगळ्याला कळतं ना, आम्हाला कळतं ना MOFच्या परमिशन म्हणजे काय, MOFमध्ये कशी सुधारणा लागते, गौण खनिजचं काय, आम्हाला रिअल इस्टेट बिलचं कळतं. तुम्ही आर्किटेक्टला पकडा ना त्याला. आज अमेरिकेमध्ये अमेरिकेमध्ये पुण्यापेक्षा स्वस्त घर मिळतं, मीच बांधतो आहे. तर अमेरिकेमध्ये सगळं मला ऑनलाईन होतं. तुमचा मुरुम कुठनं आणायचं कुठं नाही ऑनलाईन कळतं. तर नॅचरली जर तुम्ही सगळं ऑनलाईन केलं आणि सगळ्या टेबलांचा नमस्कार विसरला, मग तुम्हाला अजून पाहिजे अजून 10 परमिशन आणा, पण सगळ्या इंटरॅक्टिव्ह करा. आपाप सगळं
फास्ट कामं होतील, पटकन होतील, घराच्या किमती स्वस्त पडतील. त्याचबरोबर तुम्ही वातावरण निर्मिती असं करा की यस लोकांनी घरं घेतली पाहिजे. त्याचबरोबर त्याचं रॉ मटेरियल जे असेल अगदी वाळू खडीपासून बिन वाळूचं घर कसं बांधायचं हे पर्यावरणवाल्यांनी मला समजून सांगावं. माझ्या आयुष्यात मला कळलं नाही. खडीत घर बांधतं तर लगदा होतो. तर तुम्हाला माणसांना घरं बांधायची आहे. अरे चिवचं घर आणि काऊचं घरमध्ये काऊचं घर वाहून जातं, तशी आता ही माणसांची पर्यावरणामुळे घरं वाहून जातील. चिवचं घर भक्कम असतं कारण ती मनापासून बांधते. तर तुम्ही या सगळ्यांचा विचार करून सामान्य माणसाला ऐसपैस घर, परत सांगतोय 30 मीटर 40 मीटर, अरे खुराडी बांधता का तुम्ही माणसांसाठी? 300 फुटाचं काही घर असू शकतं का? 1000 1,500 फुटाचं घर पाहिजे आणि ते तुम्हाला योग्य किमतीत देता येतील का? येस देता येतील. तुम्ही सगळी टेबलं बंद करा, आर्किटेक्टला फाशी द्या आणि मग चौकात फाशीला द्या. एक जरी रूल तोडला तरी ऑन जाईल. तेवढे तुम्ही कडक गोष्ट ठेवा. अदरवाईज बरोबर. DSK अतिशय महत्त्वाचा. एक सेकंद शेवटचं बोलतो की पुढे काय होणार आहे. हे रिअल इस्टेट बिलमध्ये मोठे मोठे लोक येतील, टाटा बिटा सारख्या कंपन्याचे ओव्हरहेड वाढतील, अजून घर महाग होईल आणि बाकीचे छोटी लोक कुठल्याही प्रकारे रिअल इस्टेटचे कुठलेही नियम न पाळता अनधिकृत घर बांधतील. त्यांना कोऑपरेटिव्ह बँका पतसंस्था लोन देतील आणि परत इलेक्शनचं व्होट बँक आली की त्यांची घरं रेग्युलाइज केली जातील. या दुष्टचक्रातनं सुटका व्हायची शक्यता नाही जर तुम्ही प्रत्यक्ष ट्रान्सपरन्सी नाही आणली तर. थँक्यू सर. बरोबर. DSK हे प्रख्यात वक्ते सुद्धा आहेत, त्यामुळे ते ओघवत्या पद्धतीने जेव्हा सुरू करतात तेव्हा त्यांना थांबवणं फार कठीण असतं. पण राजेंद्र सावंत, मला सांगा, तुम्ही निर्माण ग्रुपचे चेअरमन आहात, तुमचा अनुभव याच प्रकारचा आहे. तर असं तुम्हाला वाटतं का की खरंच ह्या सगळ्या मधल्या गोष्टी कमी झाल्या तर फार स्वस्तामध्ये घर देता येणं शक्य आहे? हे शक्य आहे का? हा एक भाग. आणि दुसरं, सर्वसामान्य माणसांचा एक असा आक्षेप असतो की तुमची घरं पडू नयेत, घरं विकली जात नाहीत, तरीही घरांच्या किमती कमी का होत नाहीत? त्यांना त्यातलं तांत्रिक बाजू माहिती नसते. हे दोन्ही जरा समजावून सांगा, काय घडतं? एक लक्षात घ्या की प्राईस जी आहे, मलबार हिलला जर घर बांधलं, पाली हिलला मलबार हिलला जरी घर बांधलं तरी त्याची कन्स्ट्रक्शन कॉस्ट ही 2,000 ते 4,000 रुपये एवढीच येते. अगदी चांगल्यात चांगलं घर बांधलं पर स्क्वेअर फीट तर ते 4,000 रुपयापर्यंत जाईल. आणि तेच घर विरारला बांधलं तरीसुद्धा ते 2,000त बांधू शकता. हा तुम्हाला अगदीच त्याच्यामध्ये इटालियन मार्बल लागलं तर 4,000पर्यंत बांधू शकता. ही तुमची चॉईस आहे. पण बाकीचा जो इतर कॉस्ट आहे ही सगळी इन्फ्लेटेड गोष्ट आहे. म्हणजे एक सर्वात महत्त्वाचं म्हणजे आम्ही सांगितलं ते म्हणजे करप्शनचं, लायझनिंग कॉस्ट जी प्रचंड वाढली आहे ती. दुसरा महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे गव्हर्नमेंट आता गव्हर्नन्स करणारी बॉडी न राहता ट्रेडिंग करणारी बॉडी झाली आहे. म्हणजे TDRचं वरती पैसे विकणं, TDR विकणं, म्हणजे एखाद्या व्यापाराप्रमाणे TDRचा मार्केटचा रेट वाढवते. तुम्हाला माहिती आहे दरवर्षी गव्हर्नमेंट रेडी रेकनरचा रेट वाढवते मार्केटमध्ये रेट वाढलेला नसताना. आम्ही तर मध्यंतरी असं सांगितलं, मी MCAच्या कमिटीवरती वगैरे काम करतो, तर आम्ही मागे सांगितलं होतं की आमची घरं रेडी आहेत, माझी मालाडची स्कीम रेडी आहे, तुम्ही घेताय का? तुम्ही तुमच्या रेटने घ्या, आम्ही मान्य आहोत. मग ते घ्यायला तयार नाही आहेत. फक्त तुम्ही हवेतला FSI, हवेतला सगळ्या गोष्टी प्रीमियम लावून विकताय. तुम्ही आता जो काही 4 किंवा 5 FSI करताय त्याच्यावरती प्रीमियम लावताय. म्हणजे गव्हर्निंग बॉडी आहे की ट्रेडिंग करणारा एखादा व्यापारी असावा त्याप्रमाणे चाललं आहे. खरोखर जर तुम्हाला FSI वाढवायचा, DC रूल, आज तुम्ही सांगा डेव्हलपमेंट प्लॅन, आज किती दिवस मुंबईचा पुढे चालला आहे. आम्हाला माहीत नाही काय होणार आहे, कसं येणार आहे. आम्ही पैसे टाकून बसलो आहे, प्लॉट घेऊन बसलो आहे. अनिश्चितता आहे. फायनान्सर्स घाबरत आहेत, इन्व्हेस्टर्स घाबरत आहेत, कस्टमर्स घाबरत आहेत. अशा परिस्थितीत कसं जगायचं? म्हणजे तुम्ही जे म्हटलं सुरुवातीला की शेतकऱ्यानंतर आत्महत्या, आणि सुरुवात पण झाली आहे. आतापर्यंत 3 की 4 मुंबई ठाणा भागातून आत्महत्या झालेल्या आहेत. कसं जगायचं हा खरा प्रश्न आहे. आणि ही सगळी राजेंद्र सावंत, हे सगळे मुद्दे अतिशय महत्त्वाचे आहेत. मला आता ब्रेक घ्यायचा आहे, पण ब्रेक नंतर याच मुद्द्यावर आपण प्रामुख्याने बोलणार आहोत की राजकीय हस्तक्षेप जो आहे या सगळ्या प्रक्रियेतला, म्हणजे आपण जर बघितलं तर बहुतेक सगळे राजकीय नेते आता या व्यवसायामध्ये प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष मार्गांनी उतरलेले आहेत. त्यामुळे राजकीय हस्तक्षेपातून एक नवं नेक्सस तयार झालं आहे. DSKनी मगाशी जो उल्लेख केला की बाकी कुठलीही पारदर्शकता नको असणारे अनेक जण याच्यामध्ये येत आहेत. आणि मग त्या बिल्डरचं आणि त्या महानगरपालिकेच्या बाकी सगळ्या लोकांचं जे नेक्सस आहे, त्यामुळे मग कुठल्या प्रकारचा विकास करायचा, डेव्हलपमेंट प्लॅन कसा आखायचा, इथपर्यंत सगळ्या गोष्टी ज्या घडतात त्याच्यामध्ये अंतिमतः या क्षेत्राचं आणि सर्वसामान्य माणसाचं नुकसान होतं आहे. त्या संदर्भामध्ये आपण शेवटच्या सेगमेंटमध्ये चर्चा करणार आहोत. तुम्ही कुठंच जाऊ नका. आता या क्षणी मी घेतोय एक छोटासा ब्रेक. तुमचं पुन्हा एकदा स्वागत. आपण चर्चा करत होतो गृहनिर्माण विधेयकाचा काय नक्की परिणाम होणार आहे, त्याच्यामुळे काय फायदे तोटे, या सगळ्या संदर्भामध्ये वेगवेगळ्या क्षेत्रातली मंडळी बोलत आहेत. आणि मी मुद्दाम निखिल खैरेंना बोलावलं होतं. निखिल खैरे हे मी मगाशी सांगितलं की सेतू ॲडव्हर्टायझिंग या संस्थेमध्ये कॉपी रायटिंग हेड आहेत.
तर मी मुद्दाम यासाठी बोलवलं आहे की साधारणपणे तुम्ही जेव्हा या सगळ्या बिल्डर्सच्या प्रकल्पांच्या जाहिराती करत असता तेव्हा त्या जाहिराती करण्यासाठी तुम्हाला सर्वसामान्य माणसाची नस आणि नाडी कळली पाहिजे की त्याला काय पाहिजे, त्याला काय म्हटलं म्हणजे लगेच तो पटकन फोन करतो आणि बुक करतो. यासाठी ते कळणं फार आवश्यक असतं, सामान्य माणसाची मानसिकता. मला एक सांगा निखिल की सर्वसामान्य माणसाला खरंच कसं घर पाहिजे असतं आणि काय प्रकारे जाहिरात केल्यानंतर त्याला असं वाटतं की अरे हे माझं घर आहे, त्याची स्वप्न काय असतात? तुमचा जो आत्तापर्यंतचा अनुभव आहे कसं सांगाल, काय म्हणणं आहे? मला असं वाटतं सर्वसामान्य माणसाला किंवा असं जनरलाइज करण्यापेक्षा प्रत्येक माणसाच्या गरजा वेगळ्या असतात आणि त्या गरजा लक्षात घेऊन त्या प्रकारचं सोल्युशन किंवा कम्युनिकेशन सोल्युशन डेव्हलप करणं हे गरजेचं असतं. म्हणजे आत्ता DSK सर म्हणत होते की 300 स्क्वेअर फुटाचं घर ज्याला हवं असतं त्याच्या गरजा ह्या 3 BHKचा फ्लॅट घेणाऱ्या माणसापेक्षा नक्कीच वेगळ्या असतात आणि त्या दोघांशीही बोलताना त्या गरजा लक्षात घेऊन त्यांच्याशी बोललं गेलं पाहिजे. आणि सेतू ॲडव्हर्टायझिंगचा विचार करता आम्ही DSK सर इथं आहेत, शरद देशपांडे आणि DSK सरांनी ज्या प्रकारचं कम्युनिकेशन एक सुरू करून दिलं किंवा 10,000 जाहिराती ज्या केल्या त्या प्रत्येक माणसाला असं वाटायचं त्या वाचताना की अरे या मला पण लिहिता आल्या असत्या. तर तशा प्रकारे बोललं गेलं तर ते प्रत्येक त्या काय आपण म्हणू शकतो त्या प्रकारच्या माणसापर्यंत त्या पोहोचू शकतात आणि तो विषय अधिक चांगल्यारीत्या अधिक योग्य प्रकारे मांडता येऊ शकतो असं मला वाटतं. असं एखादं काही उदाहरण सांगता येईल का तुम्हाला की तुम्ही अशी एखादी कॉपी केली आणि ती कॉपी खूप लोकांना आवडली किंवा काय, असं एखादं उदाहरण सांगता येईल? नुकतंच म्हणजे आता मी पुन्हा एकदा DSK सरांकडेच वळतो कारण सेतू ज्यांनी सुरू केली कंपनी ते शरद देशपांडे, त्यांची कॉपी आणि DSK सरांची स्ट्रॅटजी ह्याबद्दल मला असं वाटतं की सर जास्त योग्य प्रकारे बोलू शकतो. DSK मला सांगा, ठीक आहे, आता एकूण स्ट्रॅटेजीचा मुद्दा DSK एकूण जी व्यूहरचना आहे कुठल्याही बिल्डरची किंवा काय याच्या अनुषंगाने आपण बोलतो. मला एक सांगा की खरोखरच मला आत्ता असं दिसतंय की साधारणपणे रिअल इस्टेट सगळा जो उद्योग आहे त्याच्या अनुषंगानं एक चित्र आत्ता असं आहे की या उद्योगाला बळकटी मिळावी असे प्रयत्न फारसे होताना दिसत नाहीत. तुमचा सल्ला काय म्हणणं आहे? सर, रिअल इस्टेटला इतर इंडस्ट्रीसारखंच तुम्ही एक सहृदयता दाखवा. आज या रिअल इस्टेटच्या बिलानंतर 2 गोष्टी आहेत. जर अनऑथराईज कन्स्ट्रक्शन सुरू झाले तर तुम्हाला ते राक्षस आवरता येणार नाही. मग आहे या इंडस्ट्रीला टाटासारखे सगळे चांगले लोक यायचे तिथं थोडी ट्रान्सपरन्सी ठेवा आणि त्यांना ऑनलाईन ठेवा. आज यांचे कित्येक रूल असे आहेत की आता जर तुम्ही बघितलं की त्यांनी सांगितलं की राज्यसभेने सांगितलं की 50% ज्याचे 70% पैसे बँकेत एस्क्रो ठेवा. आता स्टेट गव्हर्नमेंटचं बिल येतं ते म्हणतात 100% एस्क्रोमध्ये ठेवा. यांच्यात अजून एक वाक्यता नाही की हे कसं करणार. आज जर मला 100 रुपये जर एखाद्या प्रॉपर्टीला एक आपण हिशोब घ्या की फ्लॅट विकून एक 100 रुपये येतात, एक उदाहरणाला 100 दिले आहे तर त्यातले 40 रुपये हे जमिनीचे असतात माझे, 30 रुपये कन्स्ट्रक्शनला कॉस्ट लागतात, 5 रुपये मार्केटिंगचा खर्च येतो, 5 रुपये तुमचा इतर खर्च इंटरेस्ट आणि जे काही इकडे तिकडे द्यायचे त्याचा खर्च येतो आणि 8 रुपये माझा ॲडमिनिस्ट्रेशनचा खर्च येतो आणि 12% GP राहतो. आता जर मला कन्स्ट्रक्शनला 30च रुपये लागत आहेत म्हणजे 30% लागत आहेत तर यांचे 70% पैसे कन्स्ट्रक्शनला वापरायचे कसे? आज जर मी मल्टी प्रोजेक्ट केल्याशिवाय तुम्ही सर्वाईव्ह होऊ शकत नाही, एक प्रोजेक्ट करून होऊ शकत नाही. आज मला पुणे, मुंबई, नाशिक, कोइंबतूर, चेन्नई, बेंगलोर, अमेरिका तेव्हा ते सगळं गाडं बुडतं. एखाद्या फ्लॅटमध्ये 100पैकी 80 विकेल तिथं सरप्लस पैसे येतील, दुसऱ्या स्कीमला 100पैकी 10 विकले असतील तिथे सावकाश येणार असेल तर बॅलन्सिंग कसं करायचं? आज गव्हर्नमेंट असं करतं का? एका डिपार्टमेंटचे पैसे दुसऱ्याला वापरतं. अरे मुंबईतनं प्रचंड टॅक्स गोळा करतं, दिल्लीला वापरतं, कोणी काय म्हणतं का? इट्स अ बॅलन्सिंग. मध्यमवर्गीय स्त्री जसं नवऱ्याने दिलेला पगार हातात घेतल्यानंतर दूध, तांदूळ, मुलाची फी, थोडेसे सेव्हिंग हे सगळं करते तसं हा पैसा फिरतो. ज्यांनी रूल बदलले त्यांनी कधी इंडस्ट्री चालवली आहे का? की अल्प पैशात कमी व्याजात कशी इंडस्ट्री चालवायची, कसा प्रॉफिट करायचा? तर त्याला कुठेतरी रिॲलिटी टच द्या ना. तुम्ही सारखं उठबस करून चालेल का? मग तुम्ही टाटा, रिलायन्स, अदानी, अंबानी, किर्लोस्कर जी कुठली नावं घ्या त्यांच्याकडे असं ऑडिट घेऊन बसता का रे? तुम्हाला गाडी विकून, नानो विकून एवढे पैसे आले, इंडिकाला कशाला लावता? आमच्या टोयोटाला, इनोवाचे पैसे फॉर्च्युनरला कशाला लावता? असा कसा बिझनेस करायचा? तुम्हाला बिझनेस करायचा का लोकांच्या स्वयंपाकघरात नाही बेडरूममध्ये शिरायचं आता? तर मला कळत नाही की हे प्रॅक्टिकली कसं शक्य आहे. हे कोणीतरी एखाद्या शहाण्याने येऊन सांगावं आणि हा कायदा जरूर करावा. आमचं काही म्हणणं नाही. आम्ही ऑन द कॉन्ट्री म्हणतो, आम्ही कॉन्ट्रॅक्टरचं काम करतो, जमीन आम्ही घेतो, बाकी सगळे रोज तुम्ही पैसे पुरवा आणि विकून पण तुम्हीच द्या. आम्हाला नॉमिनल 10% फायदा मिळाला तरी खूप झालं. रिॲलिटी
लायबिलिटी बिल तुम्हीच आणा, तुम्हीच तुमच्या वेबसाईटला टाका, आम्ही एक जाहिरात उच्चारणार नाही. तुम्हाला किती घरं यावर्षी बांधून पाहिजे? 1 लाख. हे घ्या, बांधून दिले. आम्हाला पैसे द्या. पैसे देताना तुम्हाला काय पाकिट द्यावं लागेल तेही देतो बाबांनो, पण एक सुरळीत लाईफ द्या, एवढंच मागणं आहे. असं नाही केलं तर मध्यमवर्गीयांचं घर महाग होईल, नाही परवडणार त्यांना. यातलं सरकार काही करणार नाही. मोदींना 2022 पर्यंत 22 लाख घरं बांधून द्यायचे आहे. काय सरकारची हिंमत आहे? आजही म्हाडा बांधू शकत नाही, आम्हालाच बांधून मागतात. आज सगळीकडे खाजगीकरण चाललंय. अरे तुम्हाला बिल्डरला तुम्ही एज्युकेट करा, त्यांना माणसात आणा, सत्संग शिकवा, कीर्तन घ्या त्यांचं. तुम्ही शाखेत नाही, आम्हाला काही आमचं म्हणणं नाही, पण आम्हाला सत्संग करून आता रविशंकरांच्या कार्यक्रमात मोदी जाऊन बसलेले आहेत बरं का. DSK रविशंकरांच्या कार्यक्रमामध्ये मोदी जाऊन बसलेले आहेत आता. हे बघ, मला विवेक वेलणकर हे कळत नाही. मला विवेक वेलणकर हे कळत नाही. कोणी घर देतं का घर, याच्यापेक्षा या बिल्डरांचा प्रश्न आहे कोणी घर घेतं का घर. म्हणजे त्यामुळे हे सगळे जे बिल्डर सम्राट आहेत त्यांचं काय करायचं. विवेक वेलणकर हे सगळे जे बिल्डर 3-4 आपल्या कार्यक्रमात दिसत आहेत ते जरा भली माणसं असतील कदाचित, पण म्हणून तमाम बिल्डरांना भलं म्हणणं हे कितपत शक्य आहे. आपण कायम बिल्डर लॉबीबद्दल बोलत असतो. विवेक वेलणकर, काय म्हणणं आहे तुमचं? नाही, कसं झालंय, आता बिल्डर हा असा व्यवसाय आहे की त्याला कुठलंही क्वालिफिकेशन लागेल. त्यामुळे बहुतांश 2 नंबरवाले हे सगळे बिल्डर व्यवसायात घुसलेले आहेत आणि त्यामुळे मग तो काही असला तरी बिल्डर होऊच शकतो. आणि मग त्याला एवढंच उद्दिष्ट असतं की मी भल्या मार्गाने बुऱ्या मार्गाने वाटेल ते करून फसवून घर बांधीन, लोकांना देऊन टाकीन, पैसे माझे गोळा करीन, परागंदा होईल, ती माणसं जाणे, ते कॉर्पोरेशन जाणे, काय त्यांचं माहिती होऊ द्या. ही मोठ्या प्रमाणावर संस्कृती या धंद्यात शिरलेली आहे. ही वस्तुस्थिती आहे. म्हणजे आज पुण्याच्या आजूबाजूच्या आंबेगावपासून सगळ्या पठारांवर जी अनधिकृत बांधकामं झाली आहेत ही कुणी केली हो? ही ज्यांनी केली ते सगळे असेच फ्लाय बाय नाईट ऑपरेटर्स आहेत. त्यामुळे यांना व्यसन घालण्याचं काम हे करावंच लागणार आहे. दुर्दैवाने सामान्य माणूस ती घरं थोडी स्वस्तात मिळतात म्हणून फसतोय आणि तो कायमचा आयुष्यातनं उठतोय, अशी वस्तुस्थिती आज झालेली आहे. त्यामुळे बंधनही घालावीच लागतील. माझं म्हणणं एवढंच आहे की त्यांनी जे काही त्यांचे प्रॉब्लेम सांगितलेत त्याचा विचार झालाच पाहिजे, पण बंधनं आणि ट्रान्सपरन्सी या दोन्ही गोष्टी या आल्याच पाहिजेत. बरोबर. नितीन शुक्ल आता आपल्यासोबत आहे. नितीन शुक्ल, मला एक सांगा की हे सगळी चर्चा सुरू असताना एक अत्यंत महत्त्वाचा मुद्दा याच्यामध्ये येतो आहे, तो आहे शहर विकासाचा आणि शहर नियोजनाचा. तुम्ही नाशिकमध्ये या स्वरूपाचं काम करत असता, म्हणजे तुमचा संबंध रिअल इस्टेटशी आहे, त्याचप्रमाणे पर्यावरणाशी आहे आणि शहर विकासाशी सुद्धा आहे. तुम्हाला असं वाटतं का की मुळात शहर विकासाच्या संदर्भातलं चुकीचं धोरण हे या सगळ्याला कारणीभूत आहे, असं काही वाटतं का? शहर विकासाचं धोरण निश्चितपणे गरजेचं एक चांगलं धोरण, कारण सगळ्या जबाबदाऱ्या आपण बिल्डर या व्यवसाय करणाऱ्या एखाद्या प्रायव्हेट कंपनी किंवा व्यक्तीवर टाकू शकत नाही. उदाहरणार्थ या बिलाचंच एक उदाहरण घ्या की याच्यात त्यांनी हे टाकलं की व्हेज किंवा नॉनव्हेज असं डिस्क्रिमिनेशन आपल्याला करता येणार नाही. आता हे छोटे छोटे मुद्दे, जसं सरांनी DSK सरांनी सांगितलं की तुम्ही कुठे कुठे गव्हर्नमेंट इंटरफिअरन्स करणार आहे, तर गव्हर्नमेंटने या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टीत इंटरफिअरन्स करण्यापेक्षा जर एक ब्रॉड प्लॅनिंग करून एक सिटीचं प्लॅनिंग केलं आणि त्याच्यात आता छोट्या छोट्या गोष्टी असतात, प्री अप्रूव्ड सगळ्यांना परमिशन दिल्या आणि लँड हा जो सगळ्यात मोठा त्याच्यातलं टायटल क्लिअरन्स आहे किंवा लँडचे अप्रुव्हल्स आहे हे जर इज आउट केले तर लोकांचा वेळ वाचणार आहे आणि त्याच्यातनं मोठ्या प्रमाणावर देशाचाही पैसा वाचणार आहे. कारण ही सगळी जी कॉस्ट एस्केलेशन होते ना, हे फक्त ब्युरोक्रॅटिक डिले आणि रेट टेपिझममुळे होते. आणि दुसरा मुद्दा जे 70%, 50% किंवा 100%चा आला, या प्रकारची जे रिस्ट्रिक्शन आल्यामुळे ट्रान्सपरन्सी वाढेल असं जे आपण म्हणतोय ना, त्याच्यात अजून एक मोठी गोष्ट होईल की स्टार्टअप इंडिया नावाचा एक प्रकार आपण चालू केलेला आहे आता. तर याच्यात छोटे उद्योजक कधी येऊच शकणार नाही याच्या पुढे, की आता सगळ्यांनी नावं घेतली तर टाटा, बिर्ला, अंबानी यांचीच नाव घेतली. याचा अर्थ याच्या पुढचा रिअल इस्टेट सेक्टर ह्याच्यात छोटा उद्योजक बांधकाम क्षेत्रात येऊच शकणार नाही असं हे बिल आहे. आणि त्याच्यामुळे स्टार्टअप इंडिया या स्कीमला पूर्णपणे रिअल इस्टेट सेक्टरमधनं वगळण्यात आलेलं आहे, अशी या बिलामुळे झालेलं आहे. त्याच्यामुळे छोट्या उद्योजकाला आपण समजले. नितीन, बरोबर, नव्या उद्योजकांचा विचार झाला नाही असं त्यांचं म्हणणं आहे. विकास भांबरे आपल्यासोबत आहेत. मी मगाशी म्हटल्याप्रमाणे ते आता बिल्डर संघटनेचे नियोजित अध्यक्ष आहेत. तुमचं अभिनंदन, तुम्ही लवकरच आता अध्यक्षपदाचा भार घ्याल. पण मला सांगा की बिल्डर असोसिएशनचे अध्यक्ष झाल्यानंतर तुमची प्रामुख्याने कुठली मागणी असणार आहे की बिल्डरांच्या वतीनं की हे घडलं पाहिजे आणि हे खूप प्राधान्याचं आहे? आमचं सगळ्यात महत्त्वाचे प्राधान्य जे आहेत ते म्हणजे एक तर लवकरात लवकर म्हणजे अफोर्डेबल हाऊसिंग देणं, हे आता आमचीसुद्धा इच्छा आहे. तर पण ती पूर्ण करण्यासाठी जसं आम्हाला एकदा प्लॉटमध्ये पूर्ण इन्व्हेस्टमेंट झाल्यानंतर 3-3 वर्ष आम्हाला परमिशन CC मिळेपर्यंत जातात. मग तो 3 वर्षाचा जो इंटरेस्ट बर्डन, व्याजाचा जो बर्डन आहे तो नॅचरली लोकांवरती जातो.
मग ते अफोर्डेबल हाऊसिंगला कुठेतरी ह्या गोष्टींवरती आळा बसतो. तर आमचं शासकीय यंत्रणेला तेच हे असेल की ज्या गोष्टी सुलभरित्या, सुलभ कायदे आणि सुलभ परमिशन्स, परवानग्या लवकरात लवकर वेळेच्या आतमध्ये मिळाव्यात आणि जेणेकरून ते आम्हाला ह्या सगळे जे एक्स्ट्रा जो काही बर्डन आहे तो बर्डन आम्हाला फ्लॅट ओनर्सवरती लावता कामा नये असं आमचं एक हे आहे. निखिल खैरे, बरोबर. निखिल खैरे, मगाशी मी तुम्हाला विचारत होतो एकूण सर्वसामान्य माणसाच्या मानसिकतेबद्दल तुम्हाला एक प्रश्न विचारला, तुम्ही तो चेंडू DSKकडे टोलवला आणि DSK त्याच्यावर त्यांनी षटकार मारला, पण त्यामध्ये मूळ मुद्दा आपला राहिला. तो मूळ मुद्दा निखिल असा होता की साधारणपणे कॉमन मॅनला जे घर घ्यायचं असतं त्याच्या अपेक्षा काय असतात नक्की, एक मुद्दा. आणि दुसरं म्हणजे अलीकडच्या कालावधीमध्ये आपण बघतो आहोत पुण्यात, मुंबईत किंवा कुठेही बऱ्यापैकी शहराच्या बाहेर जाण्याकडे सुद्धा कल वाढत चाललेला आहे. काय लोकांच्या नक्की मागण्या असतात, किंवा काही वेळा मुलांना खुश करणाऱ्या जाहिराती असतात, काही वेळा कुटुंबाच्या जाहिराती असतात, काही वेळा साधारणपणे महिला प्रामुख्याने घर निवडतात असं गृहीत धरून तिला महत्त्व जास्त दिलेलं असतं. तर या सगळ्या ह्याच्यामध्ये काय नक्की काय चाललेलं असतं, तुम्ही जरा ते भावविश्व जरा सांगा ना आम्हाला समजावून. मला असं वाटतं तुम्ही जो पहिला भाग विचारला की लोकांचं नक्की मागण्या काय असतात, तर मला असं वाटतं मी मगाशी ही म्हटलो की प्रत्येकाच्या गरजा वेगळ्या असतात. 300 स्क्वेअर फुटाचं घर घेणारा माणूस हा नक्कीच त्याला कुठेतरी ते घर घेताना तो त्याच्या कष्टाचे पैसे देत असतो आणि त्या पैशाची किंमत व्हावी, त्या पैशाला मान मिळावा, असं घर मिळणं ही त्याची बेसिक गरज असते. जे आत्ता सर म्हणत होते की अफोर्डेबल हाऊसिंगमध्ये आम्ही प्रयत्न करत आहोत, तर तसे होत आहेत आणि त्याच्याद्वारे मला असं वाटतं की त्या एका सेक्टरच्या लोकांच्या गरजा पूर्ण होतात. दुसरा भाग जो आहे तुम्ही विचारला की बरेच लोक दुसरा सेक्टर आहे की ज्यांना प्रीमियम घरं हवी आहेत, तर त्यांच्या अपेक्षा नक्कीच वेगळ्या असतात. सो आम्ही जेव्हा जाहिराती तयार करतो किंवा कॉपी लिहितो त्याच्यामध्ये, तेव्हा हा विचार केला जातो की या लोकांशी नक्की मला कसं बोललं गेलं पाहिजे. अच्छा. आणि मी मगाशी तुम्ही मला उदाहरण विचारत होता, त्याच्यामध्ये वास्तुशोध हा आमचा एक क्लायंट आहे ज्यांनी आनंदग्राम सारखा एक प्रोजेक्ट उभा केला आणि 3 ते 9 लाखामध्ये ते घरं देत होते त्या काळामध्ये. आणि ते देताना कुठेही असा त्या जाहिरातींमध्ये आणण्याचा प्रयत्न नव्हता की आम्ही तुमच्यावर काहीतरी उपकार करतो. तो नेहमीच असं होतं की डिग्निफाईड पद्धतीने आम्ही तुमची स्वप्न पूर्ण करतोय. सो हे घराचं स्वप्न म्हणजे जरी 3000 स्क्वेअर फुटाचं घर घेणारा माणूस असो किंवा 300 स्क्वेअर फुटाचं, ते तेवढंच मला असं वाटतं की तेवढं जवळ असतं त्या माणसाच्या मनाशी. बरोबर. DSK सरांचं किंवा आमचं एक तत्व आहे की लोकांच्या खिशाला हात नाही घालायचा, त्यांच्या मनाला जर हात घालता आला तर घर विकणं जास्त सोपं होतं किंवा कुठलंही प्रॉडक्ट फॉर दॅट मॅटर. निखिल खैरे, मला फक्त एकच सांगा की या सगळ्या निर्णय प्रक्रियेमध्ये महिलांचा वाटा किती असतो, महिलांचा रोल काय असतो असं तुम्ही मानता? मला असं वाटतं महत्त्वाचा असतो महिलांचा रोल, कारण ते घर म्हणजे त्या घराला ते घर पण ती महिला देणार असते, त्या घरामध्ये ती राहणार असते, तिला आसपास जाऊन ते सगळ्या गोष्टी. माझा वेळ संपत आलेला आहे. बरोबर निखिल, माझा वेळ संपत आला आहे, रादर संपलाच आहे. पण तरीही विवेक वेलणकरांकडे मला शेवटी जायचं आहे शेवटच्या कमेंटसाठी. अगदी 30 सेकंद आहेत. पण मला एक सांगा की मुळामध्ये या सगळ्या, मगाशी मी शहर नियोजनाबद्दल विचारत होतो, तुम्ही पुण्याच्या संदर्भात प्रामुख्याने याच्यावर काम केलेलं आहे. रिअल इस्टेटमध्ये जो राजकीय हस्तक्षेप आहे किंवा राजकीय लोकांच्या हितसंबंधातून त्या अनेक गोष्टी जे काही ते करत असतात, त्यातून हे सगळं क्षेत्र बदनाम झालं आहे आणि त्या पकडीतून आता हे सुटलं पाहिजे आणि त्यासाठी काय करायला पाहिजे असं वाटतं तुम्हाला? नाही, मुळात ह्या कायद्यामुळे ते क्षेत्र राजकीय लोकांच्या पकडीतनं सुटणार नाही. तर बेसिकली मुळामध्ये बिल्डर व्यावसायिक कुणी व्हावं याच्यासाठी काहीतरी बंधनं जोपर्यंत येत नाहीत तोपर्यंत राजकीय मंडळींच्या तावडीतून हे क्षेत्र सुटणार नाही. किंबहुना 2 नंबरचा पैसा पार्क करायचं क्षेत्र, अशीच बदनामी या क्षेत्राची आज झालेली आहे आणि त्याच्यामुळे या व्यवसायाची खऱ्या अर्थाने दुर्दशा झालेली आहे. अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे हा. एकूण आपण असं बघतो आहोत की सध्या ज्या पद्धतीचं राजकारण आपण बघतो आहोत आणि त्या राजकारणाचा रिअल इस्टेट हा एका अर्थानं प्रायोजक झालेला आहे. हे सगळं जे काही चाललं आहे, कारण रिअल इस्टेट हे अनियंत्रित पद्धतीनं विस्तारलेलं आहे, वाढलेलं आहे. त्याला उद्योगाचे, बाजाराचे नियम लागू आहेत की नाहीत असं वाटावं असा प्रश्न आहे. जे राजकीय नेते त्याबद्दल कायदे आणू पाहतायत, विधेयकं आणतायत, मुळात त्याच राजकीय नेत्यांच्या अतिरेकी हस्तक्षेपामुळे हे क्षेत्र कमालीचं बदनाम आणि अनियंत्रित झालेलं आहे. त्यामुळे सगळ्यांचं म्हणणं असं आहे की हा कायदा, हे विधेयक हे चांगलंच आहे, पण यामध्ये फार काही नवं नाही आहे. मुळामध्ये तुम्हाला मानसिकता बदलावी लागेल, तुम्हाला अंमलबजावणीची एकूण जी पद्धत आहे ती बदलावी लागेल, तरच बऱ्यापैकी या सगळ्या याच्यामध्ये काही बदल होऊ शकतो. कारण आज
कोणी घर देईल का घर, असं ज्याप्रमाणे सामान्य माणूस म्हणतो त्याप्रमाणे मी मगाशी म्हटलं की कोणी घर घेईल का घर, अशा प्रकारचे बिल्डर पण म्हणत आहेत. त्यामुळे या क्षेत्राचा विचार या अर्थानं फार साकल्यानं करावा लागणार आहे, अशी मांडणी या चर्चेच्या निमित्तानं पुढे आली. सगळ्याच नामवंतांचे अतिशय मनापासून आभार. आज थांबूया इथंच. पुन्हा भेटूया उद्या रात्री 8 वाजता खास शनिवारच्या स्टाईलमध्ये. असो, तुमच्या आतल्या आवाजासह पाहत आणि ऐकत रहा आवाज महाराष्ट्राचा.